श्री स्वामी दत्त अवधूत महाराज वीरचित्त श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताये नमः श्री अक्कलकोटी निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः श्री गणेशाय नमः न लगे करणे तीर्थाटन हठयोगाधिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता सारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता येथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया ते या भवसागरी इच्छेय तारती समर्थ सर्व कामना पुरवोन अंती दाविती सूर भुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही चिंतोपंत तोळ मामलेदार सोलापुरात काम करी त्यांच्या कारकुनी करी साताऱ्यातील रहिवासी तो रजा घेऊनी जात घरी परतत असे माघारी वाटेत पंढरपुरी दर्शनासी थांबला हे काळी पंढरपुरात गोपाळ बुवा महासिद्ध नामे एक अवधूत राहत होते तेथवरी गोपाळ सिद्ध वदले कारकुनासी कळवा समाचार त्यासी लिहून त्या विस्तारसी पत्र तुमच्या मामलेदारासी पुढील काही वर्षात श्री स्वामी अवधूत प्रत्यक्ष तुम्हा भेटत सेवा त्यांची करा हो ऐसे करीती भाकीत गोपाळ सिद्ध पंढरपुरी कारकून येऊनी सोलापुरी सांगता झाला टोळांसी मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी आपुली भावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती स्वच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता बाळकृष्ण नामे सिद्ध होता मंगळ वेड्यासी राहत नित्य जाती अरण्यात दर्शन घ्यावया स्वामींचे दर्शना येता बाळकृष्ण स्वामी कटेवरी हात ठेवूनी विठ्ठल रूपे देत दर्शन आपल्या प्रिय भक्तासी श्री स्वामी समर्थ बाळकृष्णासी सिद्ध करीत विप्र होई विस्मित पाहुणे लीला स्वामींची यावेळी मंगळ वेढ्यात बसप्पा तेली राहत 18 दारिद्र्य घरात पोटा भाकरी मिळेना सहज वना माझी जात तो देखिले श्री समर्थ कंठ कशया करोन ये वरी केले शयन अंतरी पटली खून यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंठ कश्ययेवरी केले अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहात तो दिसत सर्पमय घेऊ नको या समयी तितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी कुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजेही नष्ट झाले रुही अंगवस्त्र सोडूनी पाहात तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला प्रेमाश्रू नयनी वाहती कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची त्याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ
मंत्र जपे त्या दरे. शूद्र स्त्री असे निपुत्रिक, वय असे पंचदशाधिक. मनात स्वामी सन्मुख, घालती लोटांगण. जाणुनी तयाचा शुद्ध भाव, प्रसन्न होऊनी श्री गुरु देव. म्हणती सन्मुख वृक्षाचे शिरसी नाव, तयाचा डिंक शुभ्र असे. तो शुभ्र डिंक शर्करायुक्त, भक्षण करी गे अतृप्त. ज्ञानुसार तत्काल ती भक्षित, तयाने ती गर्भवती राहे. नवमास पूर्ण भरल्यावर, रसवली ती पुत्ररत्न सुंदर. ऐसा समर्थ महिमा विस्तार, ती म्हणून वर्णावा. बाबाजी भटाच्या कुपीस, समर्थ कृपे जल लागत. यवन भक्ता सिद्ध करीत, अवलिया ख्याती होतसे. मंगळ वेड्या निकट पर्वत शिखरी, महात्मा पुरुष दोघे निर्विकारी. दिगंबरेश्वरासहित नानापरी, ब्रह्मविचारी निमग्न ते. तेथे उत्तम असे एकांत स्थळ, वृक्ष घनदाट विशाल. हरिता वाहत असे सुंदर जल, देखता संतोष होतसे. ऐशा रमणीय नदीच्या नटाकी, एकत्र बैसले विधी हरी पिनाकी. हे न भेटती पाताली किंवा नाकी, हे मृत्युभूमी विराजले. येथून येणारे जाणारे लोक, अज्ञानी अज्ञानवश पापांचिक. हे प्रत्यक्ष त्रैमूर्ती उत्तम श्लोक, ओळखिती माईक अभिमानी. परस्पर चर्चा प्रसन्न वदन, करीती जगदीश्वर सवेश्वर्य संपन्न. त्या परमानंद स्वरूपाचे वचन, अधिकाराविण कैसे कळे. देवत्रय एकांती भेटूनी, गेले आपापल्या स्थानी. योगीराज दिगंबर मुनी, स्वच्छे जन विजनी संचारती. सटाण्याचे राहणार, यशवंतराव महादेव भोसेकर. हे पुढे देव मामलतदार, या नामे प्रसिद्ध झाले. तेही मंगळवेढ्यात काही दिवस, दिगंबेश्वराच्या होते सेवेस. त्या सत्पुरुषाचा सश्लेष इतिहास, पूर्वाध्यायी वर्णिला असे. स्वामी समर्थ असता मंगळवेढ्यात, विशेषणे अवतार कृत्यास. गावित नव्हते मनुष्याधिकास, ते स्थूल वचन पृथैव असे. मंगळवेढ्याजवळील ग्राम, पंढरी बेगमपूर चल आंबे नाम. इत्यादी ग्रामी दिगंबर आत्माराम, कीर्ती निष्काम जगद्विता. चळ आंब्यास एकेकाली, दत्त दिगंबर गुरुराज माऊली. रामदासी बुवाचे मठात बैसली, भोजन आटोपुनी स्वच्छंदे. तो यतिरायासी लागली झोप मग, मठद्वारासी लावणी कुलूप. रामदासी बुवा गेले गुपचूप, निज कार्यार्थ बाहेर. नंतर योगीराज झाले जागृत, देखिले मठद्वार निरुद्धी. कुलूप लावणी किल्ली खिशात, घेऊनी गेले बुवा ते. संपूर्ण योग योगातत्वे, सिद्धी सहित अंगी वस्ती नित्यात्वे. माया विशिष्ट परमात्मा विशुद्ध तत्वे, अस्ति भाती प्रिय रूपत्वे व्यापक. ते आपल्या योग लीलेने क्षणात, बैसले जाऊनी भीमेच्या वाळवंटात. लोकी अवलोकिले हे निश्चित, कळले रामदास बुवासी. मग म्हणती दिगंबर मुनी, मठात निद्रित. इतर कोणी असेल वाळवंटात. मी स्वहस्ते करुनी मठद्वारात, कुलूप लावणी निघालो. किल्ली ही आहे माझेच जवळ. मग संगे लोकांसी घेऊनी तत्काळ, मठद्वार उघडिले उतावीळ. रामदासी बुवांनी, मठी मुळीच नाहीत दिगंबर. मग बुवा झाले सैरभैर. तेव्हा परशुराम भट्टगोरे, उत्तर देती रामदासी बुवा ते. मी साधू म्हणविता आपणासी, परंतु संशय विप्रयास नांदती मानसी. असो सर्व आश्चर्ययुक्त वाळवंटासी, जाऊनी यतीसी शरण निघालो. मंगळवेढ्यास द्वादशत्वर, आरोग्य सुखद परेश परमोदार. राहिले असती दत्त दिगंबर, श्री सद्गुरु स्वामीराज. एक शूद्र प्रार्थना करी,
म्हणे आपण देव अवतारी, 8 दिवस झाले परी, पुतनी कोठे दिसेना. एकोणी समर्थ कथिती त्यासी, अरणद्वारी बैसलासी. वय झाले 80, तरीही मोह मायेत गुरफटला. आता कैसा मोजय, केव्हा व्हावा वासनाक्षय. कदा जिंकावे विषेंद्रिय, वृद्धा विचार करी रे. विषय भ्रांतीने भुललासी, पूर्वीचा तू तेली अससी. दास आमचा असूनी मानसी, ओळख कशी पटेना. मग समर्थ सांगती सेवकासी, भस्म लावावे याचे कपाळासी. तेने होईल स्मृती मानसी, अंतसमयी उपयोजी. भस्म स्पर्शिताची भाळी, पूर्वजन्म स्मृती उद्भवली. गाऊनी लागला चरण कमली, नृसिंह सरस्वती गुरुच्या. म्हणे मी जातीचा तेली आपा, अजका अवेरिले माय बापा. वश झालो संसार खटाटोपा, विविध तापे गांजलो. सोडवा प्रपंच प्रतिग्रह संग, ठेवा निजपद कमली अभंग. नांदवा ब्रह्मात्म सुखी निसंग, निजरंगी मेळवा करुणा करा. वृद्धाची प्रिया स्त्री त्या काली, काय आहे ते पाहावया आली. दिस देखुनी आनंदली, बाले घेतली कटीवरी. वारंवार निजपतीचे कंठी, प्रेमभरे घातली मिठी. अनिवार माया प्रपंच गाठी, लोक पाहती कौतुक. वृद्ध तेली स्त्रीस म्हणे ऐक, श्री गुरुपदी ठेवी मस्तक. ईश्वरावतार जगदोद्धारक, आमचा पालक सर्वस्वी. मग ती करीतसे साष्टांग नमन, म्हणे स्वामी चरित्र गहन. दर्शन झाले परम पावन, पूर्वजन्म ज्ञान उपजले. उभयंताही सद्गुरुपदी लोळती, चरणविंदा ठेवा म्हणती. गुरु वियोग नसावा अंती, स्वस्वरूपी मेळावा. नृसिंह मुनी वदती वचना, तुमची पूर्ण होईल कामना. आशीर्वाद देऊनी सर्वजना, अंतर्धान पावले. आश्चर्य वाटले सकलास, नयती साक्षात पूर्ण ब्रह्म परमहंस. मग सर्वजन जाती स्व सदनास, सद्गुरु पदाते चिंतुनी. नवते पुवा लवन भक्षित, म्हणून अलवनी नाम विख्यात. त्यांनीच हे श्री गुरुवृत्त निवेदिले आम्हासी. श्री स्वामी समर्थ सप्तशती द्वितीय अध्याय. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.